नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। कहाणी गणपतीची। ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी। निर्मळ मळे उदकांचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे, विनायकांची देवळे रावळे। मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा? श्रावणात चौथी घ्यावा, भाद्रपद चौथी पूर्ण करावा। संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावेत, 6 ब्राह्मणाला द्यावेत, 6चं सहकुटुंबी भोजन करावं। अन्नदान महापुण्य असा गणराज मनी द्यायजे, पाविजे चिंतिले लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्य सिद्धी करीजे। ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। कहाणी बुध बृहस्पतीची। ऐका बुध बृहस्पतीनो तुमची कहाणी। 8 पाट नगर होतं। तिथे एक राजा होता। त्याला 7 मुलगे होते, 7 सुना होत्या। त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेत जात। राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असत। असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दरिद्र आलं, सर्वांचे हात रिकामे झाले। मामाभाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले। सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं, आमचे हात रिकामे झाले। सर्वात धाकटी सून शहाणी होती। तिनं विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही। ब्राह्मण विनमुख जातात। ती त्यांच्या पाया पडली, त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही, ही आमची चुकी आहे। आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय सांगा। ते म्हणाले, श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतिवारी जेवावयास ब्राह्मण सांगावा। आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे 2 बाहुली काढावी। संपत्ती पाहिजे असल्यास, पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी। त्याची मनोभावी पूजा करावी। अतिथीचा सत्कार करावा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात। त्याप्रमाणे ती करू लागली। एके दिवशी तिला स्वप्न पडलं, ब्राह्मण जेवीत आहेत, मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढत आहे। ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली। त्यांनी तिची थट्टा केली। त्या नगराचा राजा मेला। इकडे काय चमत्कार झाला? तिचा नवरा प्रवासास गेला होता, त्या नगराचा राजा मेला। गादीवर दुसरा राजा बसल्याशिवाय प्रेत दहन करावयाचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं तर हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरवली। ज्याच्या गळ्यात हत्तीण माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दौंडी पिटवली। हत्तीणीनं या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली। मंडळींनी त्यांना हकलून दिली। पुन्हा हत्तीण फिरवली, पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली। त्याप्रमाणे 3दा झालं। पुढं त्यालाच राज्याभिषेक केला। नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हा अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर त्याला समजली। मग राजानं काय केलं? मोठ्या तलावाचं काम सुरू केलं। हजारो मजूर खपू लागले। तिथं त्याची माणसं आली। राजानं आपली बायको ओळखली, मनामध्ये संतोष झाला। तिथं तिनं बुध बृहस्पतीच्या व्रताची स्वप्नाची कथा सांगितली। देवानं देणगी दिली, पण जावानी थट्टा केली। राजाने ती गोष्ट मनात ठेवली। ब्राह्मण भोजनाचा थाट केला। हिच्या हातात चांदीचं भांडं दिलं, तूप वाढ म्हणून सांगितलं। ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले। जावांचा सन्मान केला। मुलं बाळं झाली। दुःखांचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले। त्यांच्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली। तशी तुम्हा आम्हावर करोत ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।
श्रावणात प्रत्येक वारांना तसं बघायला गेलं तर विशेष असं खूप महत्त्व आहे. चातुर्मासातील हा अत्यंत महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण. या महिन्यातील प्रत्येक वार हा काहीतरी विशेष असतो. आठवड्यातील 7ही वारांना स्वतःचे असे महत्त्व आहे. एरवी बुधवाराला तसे काही महत्त्व नसते, पण श्रावणात बुधवारचेही आपले खूप महत्त्व आहे. रविवारी तर श्रावणातील प्रत्येक रविवारी सूर्याचे पूजन करतात. हे पूजन मौन धारण करून करावं असं शास्त्रात सांगितलेलं आहे. सोमवारी तर श्रावणात घरोघरी दर सोमवारी शंकराची पूजा होते. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहिली जाते आणि ही शिवामूठ लग्न झाल्यापासून विवाहित स्त्रिया 5 वर्षे हे व्रत करतात. सोमवारी एक वेळेस उपास आणि एक वेळेस जेवण करतात. साधारणतः पहिल्या सोमवारी तांदळाची, दुसऱ्या सोमवारी तिळाची, तिसऱ्या सोमवारी मुगाची, चौथ्या सोमवारी जवसाची आणि 5व्या सोमवारी सातूची शिवामूठ वाहिली जाते. या व्रताची 5 वर्षे झाली की त्याचे उद्यापन करतात. मंगळवारी श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात. विवाहानंतर स्त्रिया हे व्रत 5 किंवा 7 वर्ष करतात. या व्रताच्या देवता शिव, गणेश आणि यांच्याबरोबर गौरीही असते. पूजा झाल्यावर मंगळागौरीची कहाणी ऐकवली जाते. बुधवारी श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुध बृहस्पतीचे पूजन करतात. याला दही भाताचा नैवेद्य दाखवतात. काही स्त्रिया 7 वर्षानंतर याचे उद्यापन करतात. गुरुवार श्रावणातील प्रत्येक गुरुवारी बुध बृहस्पतीचे म्हणजेच गुरुचे पूजन सांगितलेले आहे. शुक्रवार श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका पूजन सांगितलं आहे. ही बाल संरक्षणाची पूजा आहे. पूर्वीच्या काळी पहिल्या शुक्रवारी केशर किंवा गंधाने भिंतीवर जिवंतिकेचे चित्र काढत असत, पण आता सर्वत्र छापील चित्र मिळतात. याचे ध्यान करून पूजा करून देवीची प्रार्थना करतात की हे करुणामयी माते, मी जिकडे अक्षदा टाकते त्या दिशेला असणाऱ्या माझ्या बालकाचे तू रक्षण कर, अशी प्रार्थना माता आपल्या अपत्यासाठी करत असते. शनिवार काही जणांना शनिपीडेचा त्रास असतो. असे सर्वजण श्रावणातील प्रत्येक शनिवारी हे शनिवाराचे व्रत करतात. शनीची लोखंडाची मूर्ती बनवून पंचामृताने पूजा करतात. शनीच्या नावाचा जप करतात. उडीद तांदळाची खिचडी करतात आणि खीरपुरीचा नैवेद्यही दाखवतात. आणि या व्रताला पर्याय म्हणून प्रत्येक शनिवारी लक्ष्मी नरसिंह, शनी, हनुमान यांची पूजा करतात. मारुतीला रुईच्या पानांची माळ अर्पण करतात. दाम्पत्य भोजनास बोलवतात. शनिप्रित्यर्थ सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजाही करतात. मुंजा मुलाला अभ्यंग स्नान व भोजन घालतात. याला श्रावणातील संपत शनिवार म्हणतात.
शिवस्तुती. कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्रमाथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. रवींदुदावा नलपूर्ण भाळी, स्वतेजनेत्री तिमिरांध जाळी, ब्रह्मांडधीशा मदनांतकारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. जटा विभूती उटी चंदनाची, कपालमाला प्रीतगौतमीची, पंचानना विश्वनिवांतकारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. वैराग्ययोगी शिवशूलपाणी, सदा समाधी निजबोधवाणी, उमानिवासा त्रिपुरांतकारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. उदार मेरुपती शैलजेचा, श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा, दयानिधी जो गजचर्मधारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ, भुजंगमाला धरी सोमकांत, गंगाशिरी दोष महाविदारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. कर्पूर गौरी गिरिजा विराजे, हळाहळे कंठ निळाची साजे, दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. श्मशान क्रीडा करिता सुखावे, तो देव चूडामणी कोण आहे. उदास मूर्ती जटा भस्मधारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. भूताधिनाथ अर्यंतकाचा, तो स्वामी माझा ध्वजशांभवाचा, राजा महेश बहुबाहुधारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. नंदीहराचा हरनंदिकेश, श्री विश्वनाथ म्हणती सुरेश, सदाशिव व्यापक तापहारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. भयानक भीम विक्राळ नग्न, लीला विनोदे करी काम भग्न, तो रुद्र विश्वंबर दक्ष भारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. इच्छाहराची जग हे विशाळ, पाळी रचितो हरिब्रह्म गोळ, उमापती भैरव विघ्नहारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. भागीरथी तीर सदा पवित्र, जेथे असे तारक ब्रह्ममंत्र, विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. प्रयागवेणी सकळाहराच्या, पदारविंदी वाहती हरीच्या, मंदाकिनी मंगल मोक्षकारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. कीर्तिहराची स्तुती बोलवेना, कैवल्यदाता मनुजा कळेना, एकाग्रनाथ विष अंगीकारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. सर्वांतरी व्यापक जो नियंता, तो प्राणलिंगा जवळी महंता, अंकी उमाते गिरिरूपधारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. सदा तपस्वी असे कामधेनू, सदा सतेज शशिकोटी बानू, गौरीपती जो सदा भस्मधारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. कर्पूर गौर स्मरल्या विसावा, चिंता हरी जो भजकां सदैवा, अंती स्वहित सूचना विचारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. विरामकाळी विकळे शरीर, उदास चित्तीन धरीच धीर, चिंतामणे चिंतने चित्तहारी,
तुझ वीण शंभो मज कोण तारी. सुखावसाने सकळे सुखाची, दुःखावसाने टळती जगाची. देहावसाने धरणी थरारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. अनुहत शब्द गगनी न माय, त्याचे निनादे भवशून्य होय. कथा निजांगे करुणा कुमारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शांती स्वलीला वदनी विकासे, ब्रह्मांड गोळी असुनी न दिसे. बिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. पितांबरे मंडित नाभिजाची, शोभा जडित वरी किंकिणींची. देवदत्त दुरितांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. जीवाशिवांची जडली समाधी, विठला प्रपंची तुटली उपाधी. शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. निधान कुंभ भरला अभंग, पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग. गंभीर धीर सुरचक्रधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. मंदार बिल्वे बकुले सुवासी, माला पवित्र वहा शंकरासी. काशीपुरी भैरव विघ्नहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. जाई जुई चंपक पुष्प जाती, शोभे गळा मालती माळ हाती. प्रताप सूर्य शरचापधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे, संपूर्ण शोभा वदनी विकासे. नेई सुपंथे भव पैलतीरी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नागेश नामा सकळा जिव्हाळा, मना जपे रे शिवमंत्रमाळा. पंचानना ध्यान गुहा विहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. एकांती ये रे गुरुराज स्वामी, चैतन्य रूपी शिवसौख्य नामी. शिणलो दयाळा बहुसाळ भारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शास्त्राभ्यास नको श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको. योगाभ्यास नको व्रते मख नको, तीव्रे तपेती नको. काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टांश शंकू नको. ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. इति शिवार्पणमस्तु. धन्यवाद. नमस्कार.